तर सध्याही आपण दृश्य पाहतोय, प्रहार संघटनेचं सध्या मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। बच्चू कडू गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत आणि इकडे मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर सध्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या उपोषणाची आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी सध्या केली जाते। गेल्या 3 दिवसांपासून बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सोबतच अनेक मागण्या घेऊन बच्चू कडूंचं सध्या आंदोलन सुरू आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, या प्रहारच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेमकी काय मागणी केली? तर तांत्रिक कारणामुळे संपर्क तुटलेला आहे। दरम्यान ही सध्या आपण दृश्य पाहतोय, मंत्रालयाच्या बाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेत। बच्चू कडूंच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जातंय। गेल्या 3 दिवसांपासून बच्चू कडू सध्या उपोषणाला बसलेले आहेत। दिव्यांगांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महिलांचे प्रश्न घेऊन त्यांचं सध्या उपोषण सुरू आहे। मात्र उपोषणाची सध्या दखल घेतली जात नाही आणि त्यामुळे सध्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू आहे आणि त्यामुळे सध्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मंत्रालयाच्या बाहेर सध्या प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे। पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना ताब्यात घेतले जाते। मात्र कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांच्या सगळ्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी सध्या केली जाते। दिव्यांगांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांसाठी बच्चू कडू सध्या उपोषण करतात। बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे। तरी सुद्धा सरकारनं, प्रशासनानं त्यांच्या उपोषणाची कसलीही दखल घेतली नाही आणि त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मंत्रालयाबाहेरची सध्याची आपण दृश्य पाहतो। मंत्रालयाच्या बाहेर सध्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सरकारनं बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली जाते। बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे। मात्र सरकारनं या उपोषणाची कसलीही दखल घेतली नाही आणि त्यामुळे मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर सध्या प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सध्या या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त पाहायला मिळतो आणि या सगळ्या मंत्रालयाच्या बाहेर प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। बच्चू कडू यांच्या समर्थनात हे सर्व अपंग बांधव आणि त्याचबरोबर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांची धरपकड केली जात आहे। अनेक जे अपंग बांधव आहेत ते याच ठिकाणी ठिय्या मांडून आहेत आणि पोलिसांच्या वतीनं त्यांना उचलून घेऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतो की अनेक अपंगांना अशा प्रकारे उचलून नेलं जात आहे आणि जोर जबरदस्ती केली जाते आहे। एक मंत्रालयाच्या या गार्डन गेटच्या बाहेर अशा प्रकारचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अचानक या आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिसांची देखील तारांबळ उडालेली पाहायला मिळते। एक मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी अचानक जमले आणि आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळते। नक्कीच जे पोलीस आहेत ते तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आंदोलक जे आहेत, काय मला सांगा? आमचे भाऊ 4 दिवस झाले मुख्यमंत्री साथ देत नाहीये। या मुख्यमंत्रीचा जाहीर निषेध आपण बघू ज्या प्रकारे महिलांचं आणि या प्रकारे सुरू झालेलं आहे आंदोलन आणि नक्कीच एक गोंधळ या परिसरामध्ये निर्माण झालेला पाहायला होते। पोलीस त्यांना पकडून घेऊन जात आहेत। अनेक महिला कार्यकर्त्या या ठिकाणी बसून बसून आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते आतमध्ये मंत्रालयामध्ये आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न हे आंदोलक सर्व करत आहेत, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलीस जे आहेत या सर्व आंदोलकांना अशा प्रकारे जोर जबरदस्तीनं घेऊन ताब्यात घेत आहेत। कारण या मंत्रालयात आत घुसण्याचा प्रयत्न सर्व आंदोलक करत आहेत आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो की कसे आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे आणि एकंदरीतच नवीन पुन्हा पोलीस गाडी आणण्यात आलेली आहे आणि सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न जो होताना दिसून येतोय। सध्या मंत्रालयाच्या बाहेरची ही परिस्थिती आहे। अनेक खास करून अपंग जे आंदोलक आहेत त्यांना उचलून घेऊन जात आहेत आणि ताब्यात ठेवलं जात आहे। त्यामुळं या सर्व परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण जे पाहिलं
आमदार बच्चू कडू जे आहेत ते आंदोलनासाठी बसलेले आहेत, उपोषणास बसलेले आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत आणि गेले 3-4 दिवस आंदोलन करत आहेत, परंतु कुठल्याही सरकार त्याची दखल घेत नसल्याने हे सर्व प्रहारचे कार्यकर्ते या मंत्रालयाच्या बाहेर थेटपणे आलेले आहेत आणि आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.